नमस्कार, मी निकेत इंगळे आणि आपण पाहत आहात 24 तास महानगर. आज संपादकीय पुन्हा एकदा आपल्या समोर घेऊन येत आहोत. गेल्या काही वर्षांमध्ये, गेल्या काही महिन्यांमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर अभ्यास केला तर संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण कुठेतरी विस्कटल्यासारखं झालं आणि ही घडी पुन्हा एकदा जर बसवायची असेल तर मला वाटतं या सगळ्यामध्ये महत्त्वाची भूमिका ठरेल ती मतदारांची. 2024 मध्ये भारताच्या लोकसभा निवडणुका लागणार आहेत आणि त्यानंतर लगेचच प्रत्येक राज्यांमध्ये निवडणुकांची मांदियाळी सुरू होणार आहे. परंतु या सगळ्या निवडणुकांकडे मतदारांनी खूप डोळसपणे पाहणं गरजेचं आहे आणि या मध्ये मतदारांची भूमिका महत्वाची यासाठी ठरणार आहे कारण की विस्कटलेली खास करून आपल्या महाराष्ट्राची घडी जर बसवणार असतील तर तो मतदार राजा असेल. मतदार राजांना जी गोंधळाची मनस्थिती निर्माण झाली आहे ती याच्या कारणाने, कारण की 2020 नंतर शिवसेनेमध्ये पडलेली फूट आणि त्यानंतर आता 2022 नंतर 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, यामुळे पक्षांमधलं हे अंतर्गत राजकारणातलं वातावरण कुठेतरी गढूळ करून गेलेलं आहे. त्यामुळे मतदारांमध्ये आज जर कुठल्या पक्षाकडे एकनिष्ठतेने पाहण्याची आणि भक्कमतेने पाहण्याची जर वेळ आली असेल तर ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे. खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवास हा गेल्या 16 वर्षांचा जरी असला तरी हा सगळ्यात महत्वाचा प्रवास मनसेच्या आणि मतदारांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. याचं कारण असं की गेल्या काही वर्षांमध्ये मनसेची पडझड जरी होत असली तरी मनसेने कुठेही आपल्या भूमिकेशी किंवा आपल्या निष्ठेशी, उद्दिष्टाची प्रतारणा केलेली आपल्याला दिसलेली नाही. मनसेचे अनेक नेते गेल्या काही काळामध्ये मनसेला सोडून गेले तरी सुद्धा मनसे 2024 मध्ये एक वेगळा चमत्कार घडवण्याच्या तयारीत आहे. स्वतः राज ठाकरेंनी कंबर कसलेले आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र काबीज करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केलेला आहे. परंतु आपण असा विचार केला तर 2006 नंतर, मनसेच्या स्थापनेनंतर 2023 पर्यंतच्या ह्या प्रवासामध्ये अनेक शिलेदार मनसेच्या या गोटातून बाहेर आलेले आहेत, ज्यांनी सुरुवातीच्या काळात मनसेला 13 आमदार दिले, महानगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर यश दिलं. हे सर्व शिलेदार आज मनसेची दुसरी फळी म्हणून काम करत आहेत. आता 2024 मध्ये जो निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण देशामध्ये आणि खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये जी निर्माण होणार आहे त्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका जे 10 नेते मनसेचे बजावतील अशा नेत्यांचा आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत. नेमके हे 10 नेते, हे 10 शिलेदार कोण आहेत आपण पाहूया. खरं तर गेल्या काही काळामध्ये मनसेने शॅडो कॅबिनेटची स्थापना केली, म्हणजेच प्रतिरूपी मंत्रिमंडळ ज्याला आपण म्हणू, असं मंत्रिमंडळ मनसेने सुरुवातीला स्थापन केलं आणि प्रत्यक्ष असलेल्या मंत्रिमंडळावरती नजर ठेवणाऱ्या ह्या नेत्यांची काही निवड केली, ज्यामध्ये सुरुवातीला मी सांगेन ज्यांना गृह खात्याची जबाबदारी दिली, मनसेच्या दुसऱ्या फळीचे सगळ्यात जवळचे राजसाहेबांचे जवळचे नेते आपण म्हणूया, विश्वासू नेते, ते म्हणजे बाळा नांदगावकर यांना गृह खात्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. म्हणजेच गृह खात्यावरती लक्ष ठेवण्याची पूर्ण जबाबदारी, त्यानंतर मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक असेल याची जबाबदारी बाळा नांदगावकर यांच्याकडे देण्यात आली होती. बाळा नांदगावकर यांचा प्रवास पाहिला तर 2006 साली ज्यावेळी राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला त्यानंतर शिवसेनेचे आमदार म्हणून राज ठाकरेंच्या या प्रवासात त्यांच्या सावलीसारखे सोबत राहिलेले बाळा नांदगावकर 2009 साली आमदारही राहिलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी मनसेच्या प्रत्येक वाटचालीवरती नजर ठेवून मनसे सोबत अगदी हिरिरीनं प्रवास केलेला आहे. आजही बाळा नांदगावकर यांचा शब्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये तितकाच महत्वाचा मानला जातो. त्यानंतर दुसरे नेते ज्यांचा आपण विचार करणार आहोत ते आहेत अनिल शिदोरे. अनिल शिदोरे हे नेते खरं तर पुण्यातले आहेत आणि पुण्यातले असून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचा अगदी चांगला अभ्यास असलेले आणि त्याचप्रमाणे राज ठाकरेंच्या भाषणावरती ज्या प्रतिक्रिया येतात त्यांना उत्तर देण्याचं काम जे करतात ते अनिल शिदोरे मनसेचे प्रवक्ते सुद्धा राहिलेले आहेत. अनिल शिदोरेंचं काम इतकं व्यवस्थित असताना अनिल शिदोरेंना आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी मनसे निवडणुका लढवणार आहे या निवडणुकीसाठीचं जे मार्गदर्शन आहे, नवोदित जे उमेदवार आहेत त्यांना जे मार्गदर्शन आहे ते करण्याचं काम अनिल शिदोरे करतात. त्यामुळे अनिल शिदोरे सुद्धा 2024 मध्ये मनसेच्या यशाचे नक्कीच वाटेकरी ठरतील याबद्दल शंका नाही. त्यानंतर मनसेचे पुन्हा एकदा 2009 साली आमदार राहिलेले आणि माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार नितीन सरदेसाई यांची भूमिका महत्वाची आहे.
नितीन सरदेसाई हे मनसेचे सरचिटणीस या पदावर आता ते कार्यरत आहेत आणि मनसेच्या सुरुवातीच्या काळापासून ज्याप्रमाणे बाळा नांदगावकरांनी मनसेचा सुरुवातीचा काळ पाहिला, त्याचप्रमाणे नितीन सरदेसाई यांनी सुद्धा मनसेचा सुरुवातीचा काळ पाहिलेला आहे. मनसेच्या हवाई कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये नितीन सरदेसाई यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. ज्यावेळी जवळपास 2000हून अधिक कर्मचाऱ्यांना अचानकपणे ज्यावेळी काढून टाकण्यात आलं होतं, त्यावेळी मनसेने नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वामध्ये एक आंदोलन उभं केलं होतं. ज्या आंदोलनाच्या माध्यमातून त्या 2000 कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावरती रुजू करण्यात आलं होतं. त्यामुळे नितीन सरदेसाई यांची जबाबदारी महत्वाची ठरते. यांना शॅडो कॅबिनेट मध्ये मनसेकडून वित्त आणि गृहनिर्माण खातं याची जबाबदारी देण्यात आली होती आणि 2024 मध्ये सुद्धा पुन्हा एकदा नितीन सरदेसाई या सर्व मांदियाळीमध्ये एक नवा चमत्कार घडवतील. त्यानंतर पुढचे नेते आहेत ठाण्यातले अभिजित पानसे. खरं तर विद्यार्थी सेनेपासून राज ठाकरेंसोबत असलेले अभिजित पानसे हे खरं तर भारतीय चित्रपट सृष्टीतले एक यशस्वी असे दिग्दर्शक निर्माते आहेत. चित्रपटांच्या निर्मितीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती आलेला ठाकरे हा चित्रपट, हा सिनेमा ज्यांनी दिग्दर्शित केला हे अभिजित पानसे यांच्या नेतृत्वामध्ये मनसेने सुरुवातीच्या काळात लोकसभा ही निवडणूक लढवली होती. 2024च्या काळामध्ये येणारी जी निवडणूक आहे त्यामुळे अभिजित पानसे अभ्यासू नेते आहेत आणि त्यांची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे. ठाण्यातलं एक यशस्वी नाव म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो. त्यानंतरचे पुढचे फायर ब्रँड नेते म्हणून मनसेचे जे ओळखले जातात ते मुंबईतील माजी नगरसेवक आणि गटनेते संदीप देशपांडे यांचाही प्रवास सुरुवातीच्या काळापासून अतिशय खडतर जरी असला तरी मनसेच्या यशाच्या वाट्यामध्ये महत्वाची भूमिका असलेले संदीप देशपांडे हे मनसेचे नगरसेवक राहिलेले आहेत. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसेचे गटनेते म्हणून त्यांनी 5 वर्ष काम पाहिलेलं आहे. मनसेच्या अनेक आंदोलनांमध्ये खास करून महानगरपालिका कर्मचारी जी सेना आहे याचं काम संदीप देशपांडे यांनी खूप सुंदर प्रकारे पाहिलेले आहे. त्यामुळे 2024 मध्ये सुद्धा मुंबई महानगरपालिका असेल, त्यानंतर नवी मुंबई, मीरा भाईंदर, ठाणे, वसई विरार ह्या ज्या आजूबाजूच्या महानगरपालिका आहेत यांच्यावरती खास करून संदीप देशपांडे यांचं लक्ष असणार आहे. त्यांना शॅडो कॅबिनेटमध्ये नगर विकास आणि पर्यटन खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी हेही काम अतिशय सुंदर प्रकारे पार पाडलेलं आपल्याला दिसतंय. त्यानंतर पुढील नाव आहे अमय खोपकर. अमय खोपकर हे पुन्हा एकदा भारतीय चित्रपट सृष्टीतले आणि खास करून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे ते अध्यक्ष आहेत. चित्रपट सृष्टीमध्ये अनेक मोठ्या बड्या कलाकारांसोबतचं उठणं बसणं अमय खोपकरांचं आहे आणि मध्यंतरीच्या काळात ज्यावेळी मराठी चित्रपटांना थिएटर्समध्ये, चित्रपटगृहामध्ये प्राईम टाइम मिळत नव्हता, या आंदोलनामध्ये अमय खोपकर यांची भूमिका खूप महत्वाची ठरली आणि त्यानंतर त्यांनी अमय खोपकर यांनी चित्रपटांना प्राईम टाइम मिळवून देण्याचं काम केलं. त्यामुळे मराठी कलाकारांमध्ये खास करून एक सहानुभूती आणि एक आपुलकीची भावना अमय खोपकर आणि त्यानंतर पर्यायाने मनसेकडे येते. त्यामुळे बरेचसे चित्रपट क्षेत्रातील जे कलाकार आहेत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जोडले गेले होते. त्यानंतर 2019 मध्ये जी विधानसभा निवडणूक मनसेने लढवली होती, खरं जवळपास 100हून अधिक जागा मनसेने यावेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लढल्या होत्या. परंतु दुर्दैवाने म्हणा किंवा काही इतर कारणांमुळे म्हणा मनसेची फक्त आणि फक्त एक जागा निवडून आली होती, ती म्हणजे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आणि त्यामधून जे निवडून आलेले एकमेव आमदार होते ते म्हणजे राजू पाटील. खरं तर त्यांचं प्रमोद पाटील असं नाव आहे. राजू पाटील जे या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेले मनसेचे एकमेव आमदार. खरं तर हे त्यांचं यश आहे. अनेक पक्षाचे अनेक आमदार असून सुद्धा मनसेचा एक आमदार असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या नावाने ते प्रसिद्ध आहेत. त्यांचं कार्य खास करून कोरोना काळामध्ये राजू पाटील यांनी केलेलं काम हे लोकांच्या नजरेत आलेलं होतं. त्यामुळे 2024 मध्ये पुन्हा एकदा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये राजू पाटील यांचं काम महत्वाचं ठरणार आहे. त्यानंतर पुढील फायर ब्रँड नेते ज्यांना नुकतंच नेते म्हणून पक्षामध्ये स्थान मिळालं ते म्हणजे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव. अविनाश जाधवांबद्दल सांगायचं तर अविनाश जाधव यांनी विद्यार्थी सेना, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अगदी विभाग, उपविभाग या पदावरून काम करत
आज ते मनसेचे नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम पाहत आहेत. खास करून ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये मनसे वाढवण्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर तो अविनाश जाधव यांचा आहे. त्यामुळे 2019 या साली झालेली विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा समोरील विरोधकांना घाम फोडण्याचं काम सुद्धा अविनाश जाधव यांनी केलं होतं. विविध आंदोलनांसाठी खळखट्याक या मनसेच्या संकल्पनेसाठी प्रसिद्ध असलेले नेते म्हणजे अविनाश जाधव यांनी नेतेपद स्वीकारल्यानंतर या दोन्ही जिल्ह्यांकडे महत्त्वपूर्ण लक्ष तर दिलंच आहे, परंतु बाकीही महाराष्ट्रामध्ये त्यांचे अनेक दौरे होत आहेत. त्यामुळे 2024च्या अनुषंगाने अविनाश जाधव हे महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यानंतर 9व्या क्रमांकावरती पुढचे नेते येतील ते पुण्यात खास करून जबाबदारी सांभाळणारे मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे, ज्यांना तात्या मोरे म्हणून आपण सर्वजण ओळखतो. खास अगदी एका लहानशा नगरसेवक पदावर असलेले वसंत तात्या मोरे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कार्यशैलीमुळे आणि खास करून मनसेची जी खळखट्याक प्रणाली आहे याच्यासाठी ते ओळखले जातात. कोविडच्या काळामध्ये नागरिकांना जो त्रास झाला होता तो त्रास शासनासमोर आणण्यासाठी त्यांनी अनेकदा शासनाला धारेवर धरलेलं होतं. वसंत तात्या मोरेंचं कार्य हे पुण्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं कार्य आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये पक्षामध्ये कुठेतरी फूट पडते की काय आणि वसंत मोरे हे मनसेचे नेते पक्ष सोडतात की काय असं वातावरण निर्माण झालं होतं, परंतु एकनिष्ठ असलेले वसंत मोरे यांनी मात्र पक्षाला रामराम ठोकला नाही. मात्र त्यांनी राज ठाकरेंची कास आजही धरलेली आहे आणि मनसेमध्ये ते कार्यरत आहेत. त्यानंतर शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव जे कोकणासाठी महत्त्वाचं ठरेल, कारण की आताच नुकतं जे कोकणामध्ये आंदोलन घेतलं गेलं, या आंदोलनातून कोकणामध्ये मनसेला यश मिळण्यासाठी जर कुठला नेता काम करत असेल तर खास करून ज्यांनी खेड नगर परिषद खूप चांगल्या प्रकारे लढवली आणि खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष असलेले वैभव खेडेकर, मनसेचे फायर ब्रँड नेते पुन्हा एकदा, ज्यांचं व्यक्तित्व आणि ज्यांचं व्यक्तिमत्व संपूर्ण मनसे आणि नागरिकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे असे वैभव वैभव खेडेकर यांनी कोकणाची धुरा तर आपल्या खांद्यावर घेतलेली आहे, परंतु आता जे मुंबई गोवा महामार्गासाठी झालेलं आंदोलन होतं या आंदोलनामध्येही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या 2024च्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने प्रयत्न करणार आहे आणि बहुमत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु या सगळ्यामध्ये एकला चलोरेची भूमिका अगदी सुरुवातीपासून घेतलेली मनसे मात्र आजही एकला चलोरे करत या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. भविष्यामध्ये मतदार नेमका कुठला कौल देतो हा बघणं औत्सुक्याचे ठरेल. मात्र मनसेची भूमिका, मनसेचे हे नेते सर्व दुसऱ्या फळीतील जे प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला ज्याला आपण म्हणू कामाला लागलेले आहेत आणि जर हा मनसेचा ग्राफ असाच पुढे चढता राहिला तर नक्कीच 2024 मध्ये हे 10 आणि इतरही मनसेचे अनेक नेते आणि कार्यकर्ते मनसेला पुन्हा एकदा तो सुवर्ण काळ आणतील आणि कदाचित लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला भरघोस यश मिळेल असंच आपण पुढच्या काळामध्ये पाहणार आहोत. मात्र आजचे संपादकीय जर आपल्याला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्याला कमेंट करायचे असतील तर नक्कीच कमेंट करा आणि 24 तास महानगरला सबस्क्राईब करायला विसरू नका. मात्र अधिक बातम्यांसाठी पाहत राहा 24 तास महानगर.